हॅलो गाईज, दीक्षा डायरीज चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे. जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल मला माहिती आहे. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, बाकीचे पण माझे व्हिडिओज पहा आणि ज्यांना यूजफुल आहे त्यांना शेअर करा. तुमचं कमेंट करून मला ओपिनियन नक्की कळवा. तर चला वळूया आजच्या व्हिडिओकडे. तर आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो तुमच्यासाठी खूप यूजफुल असेल जर तुम्ही तुमच्या 20s आणि 30sमध्ये असाल. जर तुम्ही ऑलरेडी तुमच्या 20sमध्ये एंटर केला आहे आणि लेट 20sमध्ये आहात किंवा अर्ली 30sमध्ये आहात तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिजे, कारण मी खूप यूजफुल टिप्स अशा तुमच्यासाठी देणार आहे. तुमच्या इन जनरल लाईफबद्दल, लाईफकडे तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे आणि काही चुका मी ज्या केल्यात त्या तुम्ही करू नये असं मला वाटतं. तुमचा कुठेतरी फायदा व्हावा असं वाटतो. तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक बोनस टिप देणार आहे. तर चला वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर मी तुम्हाला टोटल अशा 10 टिप्स देणार आहे जे तुमच्यासाठी खूप यूजफुल असतील आणि एक बोनस टिप असेल शेवटी, त्यासाठी नक्की तुम्ही वेट करा. तर चला वळूया आपल्या फर्स्ट टिपकडे. माझी फर्स्ट टिप तुमच्यासाठी अशी असेल की नॉट एव्हरीबडी विल लाईक यू. तुमच्या लाईफमध्ये जर तुम्ही तुमच्या अर्ली 20sमध्ये असाल तर आत्ता जस्ट तुम्ही मार्केटमध्ये बाहेर पडलात आणि असं दुनियादारीमध्ये तुम्ही बाहेर पडला आहात तर तुम्हाला ना सगळेजण लाईक नाही करू शकत. हे एक्सपेक्टेशन तुम्ही सोडून द्या. जे म्हणतात ना 5 बोटं सारखे नसतात हाताचे, तर तुम्हाला ना सगळेजण असे प्लीज करणार नाहीत किंवा कोण तुम्हाला हेट करेल, तुमच्यावर जेलस फील करेल तर इट्स ओके. तुम्हाला सगळेजण लाईक करणार नाहीत. तुमच्या आजूबाजूला जे आहेत ते तुमच्या चुका काढतील. खूप सारे असेच फ्रीमध्ये फिरणारे क्रिटिक्स असतात, ते तुमच्याबद्दल काय बोलतील. तर प्लीज इग्नोर, कारण हे जग असंच आहे. आणि अर्ली 20sमध्ये हे स्वतःला तुम्ही समजून सांगितलं पाहिजे की सगळेजण हे जजमेंटल असतात, तुम्हाला जज करत असतात आणि सगळे तुम्हाला लाईक करू शकत नाहीत. सो यासाठी तुम्ही रेडी राहिलं पाहिजे. टिप नंबर 2, कट ऑफ सर्टन पीपल. जे काही लोक आहेत ना आजूबाजूला तुमच्या संगतीमधले, तुमच्या सर्कलमधले, आणि तुम्हाला असं वाटतंय की हां ह्या काही लोकांबद्दल ना मला थोडेसे निगेटिव्ह वाईब्स येत आहेत आणि मी ह्यांच्यासोबत थोडंसं कमी राहिलं पाहिजे किंवा ह्यांना मी कट ऑफ केलं पाहिजे, तर प्लीज हा करेक्ट टाईम आहे. कट ऑफ सर्टन पीपल फ्रॉम युअर लाईफ आणि एक छान सर्कल बनवा जे यूजफुल गोष्टी बोलत आहेत, जे प्रोडक्टिव्ह गोष्टी बोलत आहेत, जे पुढे जाऊन तुमच्यासाठी खूप यूजफुल होणार आहे. जे तुम्हाला गोष्टी माहिती नाहीत अशा गोष्टी तुमचे फ्रेंड्स बोलत आहेत किंवा कुठले ग्रुप ऑफ पीपल बोलत आहेत तर प्लीज त्यांच्याकडे वळा. आणि काही सर्टन लोक जे आहेत जे नॉनसेन्स दुसऱ्या लोकांबद्दल बोलत आहेत किंवा ज्या गोष्टी तुमच्या फ्युचरसाठी अजिबात यूजफुल नाहीत अशा गोष्टी बोलत आहेत तर प्लीज कट देम ऑफ. टिप नंबर 3 आणि खूप यूजफुल, बी रेस्पॉन्सिबल फॉर युअर ओन फायनान्सेस. जर तुम्ही 21, 22, 23च्या एज गॅपमध्ये आहात आणि तुमचं ऑलरेडी बॅचलर्स पूर्ण झालेलं आहे, तुम्हाला हायर एज्युकेशन करायचं आहे, तर साईड बाय साईड तुमचा काहीतरी पॅसिव्ह इन्कम पाहिजे. हे तुमचे एक्सपेन्सेस तुम्ही स्वतः कवर केले पाहिजेत. काहीही करा, कुठेतरी जाऊन टीचिंग करा किंवा सोशल मीडियावरती तर आजकाल भरपूर तुम्ही बघताय की आपण इन्फ्लुएन्स करून किंवा काही गोष्टी कॉन्टेंट क्रिएट करून भरपूर इन्कम वगैरे आपण कमवू शकतो. तर असं काहीतरी तुमचा पॅसिव्ह इन्कम पाहिजे तुमच्या अर्ली 20sमध्ये किंवा लेट 30sमध्ये. बट प्लीज मेक शुअर दॅट यू आर रेस्पॉन्सिबल फॉर युअर ओन फायनान्सेस. टिप नंबर 4, खूप जण बॅचलर्स झाल्यानंतर किंवा डिप्लोमा झाल्यानंतर जॉबला लागतात आणि जॉबला लागल्यानंतर आपण अचानकच आपल्याकडे खूप सारे पैसे यायला चालू होतात. तर आपल्याला असं वाटतं की मी हे घेऊ का ते घेऊ, कुठे पैसे वेस्ट करू. बट नाही, प्लीज तुमचे पैसे तुम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा. हां एन्जॉय पण करा, पण साईड बाय साईड माझं असं सजेशन असेल, मी हे केलं होतं की जशी मी जॉबला लागले मी पटकन माझी एक साईड बाय साईड SIP स्टार्ट केली होती. एक सर्टन अमाऊंट ऑफ पैसे आपोआप 1-2 तारखेला निघून जायचे. खूप दुःख वाटायचं, हेवी हार्टने मी ती चालू केलेली. बट बिलीव्ह मी, आफ्टर 10 years मला त्याचा खूप फायदा झालेला आहे. सो इन्व्हेस्ट माइंडफुली आणि लवकर स्टार्ट करा. टिप नंबर 5, नो वन इज गोइंग टू कम टू रेस्क्यू यू. तुम्हाला वाचवायला कोणीही येणार नाही. इथून पुढे 21, 22, 23 वर्षाच्या पुढे तुम्हीच तुमचे राखणदार, तुम्हीच तुमचे रेस्क्युअर आहात.
सो कोणी सकाळी उठायला तुम्हाला सांगायला येणार नाही, चल चल उठ, आता उठून थोडंसं जिम कर, हेल्थकडे लक्ष दे, किंवा उठ चल आता तुला हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे. त्याच्यामुळे यू आर युअर ओन रेस्क्युअर. तुम्ही तुमचे स्वतःचे गुरु असाल, तुम्ही तुमचं फ्युचर स्वतः डिसाईड करणार आहात. तर ह्या पॉईंट ऑफ टाईमला ही सवय लावून घ्या की कुठल्याही थर्ड पर्सनवरती, सेकंड पर्सनवरती तुम्ही डिपेंड नाही आहे आणि स्वतःचे रेस्क्युअर स्वतः बना. टिप नंबर 6, डोंट बी अफ्रेड ऑफ चेंजेस. आता तुमचं एज्युकेशन झाल्यानंतर तुम्हाला जॉबसाठी बाहेर जावं लागणार आहे, बाहेरगावी जावं लागणार आहे. तर प्लीज ह्या सगळ्या गोष्टींना असं घाबरून जाऊ नका. तुमचा कम्फर्ट झोन सुटतोय. आता घरातलं जेवण कोण देणार, आता डब्बा बनवून कोण देणार, घरी जशा सगळ्या सुखसोयी आहेत तसं तिथं असेल का, तर मी PGवर राहायला चालली आहे किंवा चाललो आहे, किंवा मला आता बाहेर राहायला जावं लागणार आहे, तिथला क्लायमेट कसा असेल, वेदर कसं असेल, लोक कशी असतील. प्लीज ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. तुमच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडा आणि होता व्हील तेवढा अनकम्फर्टेबल राहण्याची सवय आत्ता तुम्ही लावा. कारण इथून पुढे तुम्हाला जॉबसाठी किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी हे इकडून तिकडे ट्रॅव्हल करावंच लागणार आहे. सो ह्याची सवय लवकरात लवकर लावून घ्या. टिप नंबर 7, इन्व्हेस्ट इन युअर फिजिकल अँड मेंटल हेल्थ. ह्याच्यावर मी जेवढं एम्फेसिस करीन तेवढं कमी असेल. लवकरात लवकर अर्ली जेव्हा तुमचे 20, 21, 22 तुमचं एज चालू होतं तेव्हा तुमच्या मेंटल हेल्थकडे आणि फिजिकल हेल्थकडे 100% तुमचं लक्ष असायलाच हवं. कारण जेव्हा तुम्ही 30 पार करता किंवा 35 तुम्ही पार करता तेव्हा हेल्थचे थोडेसे इश्यूज यायला चालू होतात बिकॉज ऑफ अवर लाईफस्टाईल किंवा आपलं जेवण किंवा बाकी कुठल्याही गोष्टी. काही सवयी कुणाला ड्रिंकिंगच्या असतात, कुणाला स्मोकिंगच्या असतात. तर ह्या सगळ्या सवयींमुळे आपल्याला वेगवेगळे आजार यायला चालू होतात आणि नेमका तो आपला एन्जॉय करायचा टाईम असतो, पण तुम्हाला हेल्थ कंडिशन्स असल्यामुळे तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला आत्ताच ॲडवाईज करीन की तुम्ही जर तुमच्या अर्ली 20s किंवा अर्ली 30sमध्ये आहात तर प्लीज तुमच्या मेंटल आणि फिजिकल हेल्थकडे लक्ष द्या. डाएटकडे प्रॉपर लक्ष द्या आणि मेंटल हेल्थसाठी योगा, प्राणायाम, मेडिटेशन प्लीज प्रॅक्टिस करा. टिप नंबर 8 अँड व्हेरी 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 इम्पॉर्टंट, फॉरगिव्ह युअर पॅरेंट्स. मला माहिती आहे ॲक्च्युली तुम्हाला खूप असं वाटत असेल की माझे आईवडील चुकतात, माझी आई अशी का बोलते, माझे वडील मला समजून का घेत नाहीत, ह्यांचं काय एवढं कन्झर्वेटिव्ह थिंकिंग आहे. प्लीज स्टॉप. ते ज्या बॅकग्राऊंडमधनं येतात त्यांना माहिती नाही आहे. ॲक्च्युली ती जनरेशन जी आहे ना आपल्या आईवडिलांची ती अडकली आहे. ते जुन्या काळातल्या थिंकिंगसोबत येतात आणि मॉडर्न गोष्टींना ॲडॅप्ट करायचा प्रयत्न करत आहेत. ते मधोमध फसलेले आहेत. त्याच्यामुळे प्लीज फॉरगिव्ह देम. कोणीही, आता मी स्वतः एक पेरेंट झाली आहे, कोणीही मुद्दामून करत नसतं किंवा त्यांना काही गोष्टींचं नॉलेज नसतं तर त्यांना अवेअर करून द्या. त्यांनाही समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि कुठेतरी तुमचा पण पॉईंट ठेवून त्यांना ते पटवून देण्याचा प्रयत्न करा की तुम्ही करेक्ट कसं आहात. बट प्लीज फॉरगिव्ह देम, कारण की त्यांची पण ह्यात काही चूक नाही आहे आणि त्या पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेल्या आहेत. समजून घेण्याचा आणि अडॅप्ट करायचा प्रयत्न करतायत. तर तुम्ही पण प्लीज त्यांना फॉरगिव्ह करा आणि त्यांना होता होईल तेवढं ह्या एजमध्ये आनंदात ठेवायचा प्रयत्न करा. टिप नंबर 9, स्टॉप वेटिंग फॉर परफेक्ट टाईम. आपण नेहमी असं म्हणतो, थांब आता माझं जॉब करतोय मी, आता त्यातनं थोडंसं फ्री झालो ना की मग मी हे स्टार्ट करतो जे मला आवडतं. नाही नाही नाही, आता थांब, आता माझं 3rd इयर चाललं आहे, आता माझं 4th इयर चाललं आहे. नाही नाही नाही, आता मग मला थोडंसं लग्न होऊ दे मग मी करतो. नाही, तुम्हाला जे आवडतं किंवा तुम्हाला जे तुमचं करिअर परस्यू करायचं आहे, हॉबी परस्यू करायचे, त्यासाठी परफेक्ट टायमिंगचा प्लीज वेट करू नका. कारण असं म्हणत म्हणत कधी तुमची 30 निघून जाईल, कधी तुमचं 10 वर्ष 15 वर्ष असेच निघून जातील, तुम्हाला कळणार नाही. सो डोंट वेट फॉर परफेक्ट टाईम. त्याच टाईमवरती स्टार्ट करा जेव्हा तुम्ही प्लॅन केलेला आहे. व्यवस्थित प्लॅन करा आणि नक्की तुम्हाला जे आवडतं, जे तुमची हॉबी आहे, पॅशन आहे, जे तुम्हाला परस्यू करायचं आहे, नक्की परस्यू करा. डोंट वेट फॉर परफेक्ट टाईम. टिप नंबर 10, यू कॅनॉट चेंज पीपल अराउंड यू. तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांचा स्वभाव, मूळ स्वभाव तुम्ही बदलू शकत नाही, त्यांचं नेचर तुम्ही बदलू शकत नाही. त्या ज्या वेनी तुमच्याशी बोलतात किंवा काही असेल ते तुम्ही नाही चेंज करू शकत. तुमचे पॅरेंट्स असू, हजबंड असू, बॉयफ्रेंड असू, कोणीही असू. तर तुम्हाला सांगून तुम्ही चेंज काय करू शकता, तुम्ही कुठल्या वेनी रिॲक्ट करता, त्या सिच्युएशनला कुठल्या वेनी रेस्पॉन्ड करता
हे तुम्ही नक्कीच चेंज करू शकता. सो ह्या वयात तुम्ही हे शिकून घेतलं पाहिजे, जेणेकरून पुढे तुमच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये किंवा पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला नक्की ह्या गोष्टीचा उपयोग होईल. सो फोकस ऑन युअर रिॲक्शन अँड नॉट ऑन अदर्स. आणि आत्ता वेळ आलेली आहे बोनस टिपची. ती म्हणजे यू आर गुड इनफ. तुम्हाला स्वतःला चेंज करायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः परफेक्ट आहात, छान आहात आणि अजिबात कुठल्याही गोष्टींचा विचार करून तो कसा करतोय, ती कशी करते, त्यांना कम्पेअर करून स्वतःला चेंज करायची गरज नाही आहे. बी युअर सेल्फ. आणि जे हे तुमचं 20 to 30पर्यंतचा टाईम आहे ना, फुल ऑन एन्जॉय करा. तुमच्या करिअरकडे पण तेवढंच लक्ष द्या. फुल ऑन सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न करा. बी बेस्ट ॲट वॉट यू आर आणि एन्जॉय युअर लाईफ ॲट दी मोस्ट. कारण टाईम कसा निघून जातो ना कळत नाही. हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगते. सो ऑल दी बेस्ट. एन्जॉय युअर लाईफ and subscribe to my channel and please do like my video if you like and comment down की तुमचे ओपिनियन काय आहे. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.